हनुमानजी लेटून का आहेत? खाली दडलं आहे एक मोठं रहस्य. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्नेहल राऊत आणि आज आली आहे मी मध्य प्रदेश इथे म्हणजे जामसावली या ठिकाणी. जामसावली हे ठिकाण नागपूरवरून अंदाजे 75 ते 85 किलोमीटरवर आहे. आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत, पण मंदिरापासून 1 किलोमीटरवर आहे पार्किंगची जागा आणि जर तुम्हाला VIP पाहिजे असेल तर इथे ते सुद्धा अवेलेबल आहे. पण मी VIP ने गेले नाही, कारण मला तुम्हाला सर्व इथल्या गोष्टी दाखवायच्या होत्या. तर चला, मला माहिती असलेली इथली थोडीशी माहिती मी तुम्हाला शेअर करतो. असं म्हणलं जातं की जामसावली या ठिकाणी पूर्वी खूप घनदाट जंगल होतं आणि इथे एक झाड असं होतं की त्या ठिकाणी सोनं होतं, म्हणजे खजिना दडलेला होता. त्या खजिन्याचे रक्षण करत होते हनुमानजी. पण एक दिवस राक्षसांची नजर त्या सोन्यावर पडली आणि ते तिथे लुटायला आले. ज्या वेळेस ते तिथे लुटायला आले त्या क्षणीच तिथे हनुमानजी प्रकट झाले आणि त्यांनी त्या जागेवर लेटून गेले आणि ते राक्षस सुद्धा हनुमानजी यांच्या शक्तीने तिथेच दबले गेले. तर मंडळी, तेव्हापासून हनुमानजी त्या जागेवरून कधीच उठले नाही. आजही ते तिथेच लेटलेल्या रूपात विराजमान आहे. स्थानिक श्रद्धेनुसार त्या मूर्तीच्या खाली आजही ते सोनं आणि ते राक्षस कायमचे दडलेले आहेत आणि हनुमानजी त्या ठिकाणाचे रक्षण करत आहेत. हे मंदिर खूप सुंदर आणि मोठं आहे आणि याला चमत्कारी सुद्धा मानलं जातं.